नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नाना म्हणतात म्हणजे या सगळ्यात हिचा बापसुद्धा सामील होता. मित्र म्हणून त्यानेच आपल्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. तर जानकी म्हणते नशीब, ऐनवेळी कावेरी काकूंना सगळं समजलं आणि त्यांनी सौमित्र भाऊजींना वाचवलं. तर सुमित्रा म्हणते वाचवलं कसलं, या माझ्या सारंगचा बळी घेतला त्यांनी. खोटं बोलून आणि प्रेमाचा खोटा आव आणून या मुलीने आपल्या सगळ्यांना जाळ्यात ओढलं आणि माझ्या सारंगचा घात केला. आज ही रणदिवेंची सून म्हणून सारंगसोबत लग्न करून आपल्या घरात आलीच ना. आणि ऐश्वर्याकडे बघतच तिला म्हणते का केलंस असं, काय बिघडवलं होतं आम्ही तुझं. तर ऐश्वर्या म्हणते तुम्हाला अजूनही कळत नाहीये का आई, माझं लग्न मोडलं होतं तुमच्या मुलामुळे. मग मला सांगा मी अजून काय करणार होते. तर सुमित्रा म्हणते अगं पण माझा ऋषिकेश, माझी जानकी तुझ्याकडे आले होते ना माफी मागायला. सौमित्र घर सोडून पळून गेला तेव्हा ते स्वतःहून सांगायला आले होते. आणि सौमित्रने फक्त तुलाच नाही तर आम्हाला सुद्धा फसवलंय. उलट तुझ्याशी लग्न न करून तुझं आयुष्य वाचवलंय त्याने. तर नाना म्हणतात आणि तू मात्र सूड उगवण्यासाठी सारंगसोबत लग्न केलंस. किती प्रेमाने आदराने तुझं सून म्हणून या घरात स्वागत केलं होतं. तर सुमित्रा म्हणते रणदिवेंची सून होण्याची हिची लायकीच नाहीये. तर नाना म्हणतात खरं बोललीस, ही असली मुलगी या घरात रणदिवेंची सून म्हणून नकोय मला. तर सुमित्रा म्हणते अगदी बरोबर बोललात तुम्ही, मला तर हिचं तोंडसुद्धा बघायचं नाहीये. गोड गोड बोलून हिने आमचा घात केला, आमच्या भावनांशी खेळली. आणि ऐश्वर्याला म्हणते तुझा आणि आमचा संबंध संपला. ही अशी विश्वासघात करणारी मुलगी आपल्या रणदिवेंच्या घरात सून म्हणून नको. आणि ऐश्वर्याला चालती हो इथून असं म्हणते. तर ऐश्वर्या मोठ्याने ओरडून म्हणते कोणाला राहायचं या घरात, मला नाही राहायचं आणि तेथून जायला लागते. ऐश्वर्या घराबाहेर पाऊल टाकणारच तेवढ्यात ऋषिकेश तिला थांब ऐश्वर्या असं म्हणतो. तर ऋषिकेश तिला म्हणतो तू मर्यादा आणि रीत तोडलीयस. आम्ही नाही, खूप थाटामाटात घेऊन आलो होतो आम्ही तुला या घरात, आज हाकलून नाही देणार. एखादी स्त्री या घरातून बाहेर पडत असेल तरी तिला एकट्याने सोडणं ही रणदिवेंची रीत नाहीये. जानकी आणि मी तुला या घरात घेऊन आलो होतो आणि आता तुला सुखरूप सोडणं ही सुद्धा आमचीच जबाबदारी आहे. आणि असंही हे नातं तुटताना तुझ्या वडिलांना जाब विचारायचंय मला. तर ऋषिकेश आणि जानकी तिला सोडायला जातात. सारंग मात्र पूर्णपणे खचून गेलेला असतो. इकडे सयाजीराव कावेरीवर ओरडत असतात आणि तिला म्हणतात अक्कल आहे का तुम्हाला, त्या सौमित्रला सोडून आमचा चांगला डाव फिसकटवला तुम्ही आणि वर त्या जानकीच्या समोर भडाभडा वकलात. आता काय होणार माहिती आहे का, आमची नाचक्की होणार आणि आमच्या ऐश्वर्याला त्या घराबाहेर काढणार. तुमच्यामुळे सगळी गडबड झाली ही. चांगलं त्या सौमित्रला बोल्ह्यावर चढवणार होतो. तर कावेरी म्हणते अहो पण तुम्ही पाप करत होतात. तर सयाजीराव तिला म्हणतो तुम्ही काय वेगळं करताय, तुमच्यामुळे आता आपल्या ऐश्वर्याचा संसार मोडणार आहे, हे पाप नाही का. तुमच्यामुळे चुकीच्या मुलाशी लग्न करावं लागलं तिला, या सगळ्याला कारणीभूत तुम्ही आहात. जास्त बोललं तर कानपाडात मारेल असं म्हणून तिच्यावर हात उगारतो तेवढ्यात ऋषिकेश तेथे येऊन त्याचा हात धरतो आणि म्हणतो खबरदार त्यांना हात लावाल तर. तर सयाजीराव म्हणतो तू कोण मला अडवणारा. तर ऋषिकेश म्हणतो तुमच्या खोटेपणाला अडवणारा खरेपणा आहे मी इथे आलोय ते तुमच्या मुलीला येथे सोडायला. तर सयाजीराव विचारतो काय केलंय तिने. तर ऋषिकेश म्हणतो आता तरी बंद करा ही तुमची नाटकं. सयाजी काका तुम्ही आणि तुमच्या मुलीने मोठेपणाचं नाटक केलं आणि माझ्या सारंगला फसवलं तुम्ही. तर सयाजीराव म्हणतो कोणाशी बोलतोयस, काय बोलतोयस, कळतंय का तुला. तर ऋषिकेश मोठ्यानेच म्हणतो सगळं कळतंय मला आणि म्हणून मी फक्त बोलतोय सयाजी काका. होय मी सयाजीराव विखे पाटलांशी बोलतोय, जे माझ्या वडिलांचे मित्र आहेत, ज्यांची मुलगी आमच्या घरची सून आहे, जे आमचे व्याही आहेत.
बाजार समितीतली एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, ज्यांनी अत्यंत नीच कृत्य केलंय. सयाजी काका, तुम्ही कोण आहात, आमच्याशी तुमचं नातं काय आणि तुमचं वय काय, या सगळ्याचा जर मी विचार केला नसता ना, तर या अशा माणसाला भर चौकात उभा करून मी फटके दिले असते. तुम्ही जे केलंय ना, ते तुम्हाला आणि तुमच्या घराण्याला न शोभणारं आहे. तुमच्या उर्मट आणि स्वार्थाने भरलेल्या मुलीच्या विचारांना खतपाणी घातलं तुम्ही. माझ्या सौमित्रला किडनॅप करून ठेवलं तुम्ही. तर जानकी म्हणते, असं का केलं तुम्ही सयाजी काका? लग्नासारख्या पवित्र बंधनाचा तुम्ही खेळखंडोबा केलात. तुमच्या मुलीच्या मनातला सूडाचा अग्नी भडकवलात. का? तर आमचं कुटुंब बर्बाद करण्यासाठी. का केलं तुम्ही असं? तर ऋषिकेश म्हणतो, तुमच्या मुलीला सारंगसोबत लग्न करायचं नव्हतं तर सांगायचं ना तसं सरळ सरळ. कॅन्सल केलं असतं आपण ते लग्न. पण तुम्ही सौमित्रला किडनॅप केलं. एकीकडे सौमित्र, दुसरीकडे सारंग. माझ्या दोन्ही भावांच्या जीवाशी खेळलात तुम्ही सयाजी काका. तर सयाजीराव मोठ्याने बास असं म्हणतो आणि म्हणतो, सुरुवात तुझ्या भावाने केलीये. दगा त्याने दिलाय, तो पळून गेलाय. तर ऋषिकेश म्हणतो, हो गेला होता पळून तो, पण ते कळताच मी आणि माझी बायको इथे माफी मागायला आलो होतो तुमची. छाती ठोकपणे उभा होतो तुमच्यासमोर तुमच्या बंदुकीची गोळी झेलायला. झालेल्या चुकीवर पांघरून नाही घातलं मी. पाठ नाही दाखवली, ना कोणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. सयाजी काका, सौमित्रनं केलेल्या चुकीची माफी मागायला मी इथे आलो होतो. शिक्षा भोगायला तयार होतो मी, पण तुम्ही दिलदारपणा नाही दाखवला. मोठेपणाचा आव आणून सारंगला अडकवलंत आणि एकीकडे माझ्या भावाला तुम्ही किडनॅप करून ठेवलंत. खरं तर कायद्याने गुन्हा आहे हा. आत्ता मी पोलिसांना सांगितलं ना तर तुमच्या दोघांना सुद्धा बेड्या घालतील इथे. तर कावेरी म्हणते, ऋषिकेशराव हे असलं काही सुद्धा करू नका. तर ऋषिकेश म्हणतो, बघितलंत, ज्या माऊलीवर तुम्ही आत्ता हात उचलत होता तीच माऊली पुढे येऊन वाचवतीये तुम्हाला. याला म्हणतात प्रेम, आपलेपणा, संसार, नातं. पण तुम्ही यांना कधी मानानं वागवलंच नाही आणि तुमची मुलगीसुद्धा तेच करतीये. नवऱ्यानेच बायकोला कसपटासमान वागवलं ना तर मुलं तर दुसरं काय करतील ओ. बायकोवर हात उचललात आज तुम्ही, तोच हात योग्य वेळी तुमच्या मुलीवर उचलला असतात ना तर तिची अक्कल ठिकाणावर राहिली असती. तर सयाजीराव म्हणतो, बास झालं, तुला काय वाटलं? सयाजीरावाच्या घरात येऊन तू त्याला वाटेल ते बोलशील आणि ते ऐकून घेतील होय. आज तुला जित्ता सोडत नाही मी आणि बंदूक घेऊन येतो. सारंग ते पडलेले चॉकलेट्स उचलत असतो तर सुमित्रा त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणते, सारंग बाळा, यात तुझी खूप होरपळ झाली. तू नको मनाला लावून घेऊ. तर सारंग म्हणतो, जाऊ दे आई, मी काही आपल्या सौमित्र दादासारखा रुबाबदार नाहीये ना, हायफाय नाहीये. मग कोणी कशाला माझी निवड करेल, कोण कशाला माझ्यात जीव गुंतवेल. कळायचं ते कळून चुकलं आणि तुटायचं होतं ते तुटून गेलं. आता कशाला मनाला लावून घ्यायचं. माझा तर सगळ्यावरचा विश्वासच उडालाय. आई, माझं नशीब ना या मिठाईसारखं आहे. किती प्रेमाने आणली होती मी, मातीत मिळाली आणि तेथून निघून जातो. तर सुमित्रा स्वतःशीच म्हणते, माझ्या या निष्पाप मनाच्या मुलावर जखम झालीये. आता ती जखम कशी आणि कधी भरून येणार? काय केलंस तू हे ऐश्वर्या? इकडे सयाजीरावांनी बंदूक उचललेली असते तर ऋषिकेश म्हणतो, काय झालं, घाला गोळी. सयाजी काका, तुमच्यात थोडी जरी लाज असली ना तर तुम्ही गोळी झाडूनच दाखवा. हिम्मत असेल तर घ्या देवाचं नाव आणि झाडा गोळी. सयाजीरावाला चांगलाच घाम फुटलेला असतो तर तो ती बंदूक खाली घेतो. इकडे नाना सुमित्राला म्हणतात, शेवटी त्या सयाजीने आणि त्याच्या पोरीने आपले रंग दाखवलेच. आणि आपण तरी किती भोळे. ती ऐश्वर्या इथे आली, तिने नाटक केलं आणि आपण भुललो. सारंगचं तिच्याशी लग्न लावून द्यायला तयार झालो. सुमित्रा, चुकलं आपलं. तर सुमित्रा म्हणते, आजपर्यंत कधी आपण कोणाचा वाकडा विचार केला नाही. मग या लोकांच्या मनात हे असलं कारस्थान चालू असेल हे आपल्या लक्षात कसं येणार? तर नाना म्हणतात, पण मला एक कळत नाही, एवढी त्यांची हिंमत कशी झाली? आपल्या एका पोराला त्यांनी डांबून ठेवलं आणि दुसऱ्यासोबत लग्नाचं नाटक केलं. जीवाला यातना होतायत.
तर सुमित्रा म्हणते, यातना तर माझ्या सारंगच्या जीवाला होत आहेत. त्याचं मन दुखावलंय. आता कुठल्या शब्दात त्याची समजूत घालायची तेच मला कळत नाहीये. तर नाना म्हणतात, याचा जाब त्या सयाजीला विचारावाच लागेल. तो एकट्या सारंगचा नाही तर सगळ्या रणदिवे कुटुंबाचा दोषी आहे. माझ्या दोन्ही पोरांच्या मनाशी खेळलाय तो. याचं उत्तर त्याला द्यावंच लागेल. जानकी सयाजीला म्हणते, सयाजी काका, आम्ही तुम्हाला कायमच मान दिलाय. गावातले भांडणं मिटावीत, आपल्या दोन्ही कुटुंबातलं वैर मिटावं, यासाठीच आपण सोयरीक जुळवली. मान्य आहे आम्हाला, सौमित्र भाऊजी चुकले. त्यासाठी आम्ही तुमच्या दारात येऊन तुमची माफीसुद्धा मागितली. तेव्हा जर तुम्ही मोठ्या मनाने माफ केलं असतं तर आज एवढं सगळं झालंच नसतं. पण तुम्ही समजूतदारपणा नाही दाखवला. उलट तुम्ही सुडाची आग पेटवलीत. तुमच्या मुलीने खोटं लग्न केलंच, पण त्यानंतर हे सगळं विसरून तिने एकदाही लग्न निभावण्याचा प्रयत्न नाही केला. जेवढे केवढे दिवस ती रणदिवेंच्या घरात होती ना, तितके दिवस ती रोज आग शिंपत होती. आता माझं घर मी होरपळू देणार नाही. तुमच्या मुलीचे सगळे प्रताप उघडकीस आलेत. आता तिला आमच्या घरात जागा नाहीये. ऐश्वर्या आता रणदिवेंच्या घरात राहू शकत नाही. आम्ही तिला इथे रीतसर सोडायला आलोय कायमचं. आणि कावेरी काकू जे काही वागल्यात ना, ते योग्यच वागल्यात. उलट तुमच्या मुलीला त्यांनी आणखीन एक पाप करण्यापासून वाचवलंय. आई म्हणून त्यांच्या ठिकाणी त्या योग्य आहेत. तर ऋषिकेश म्हणतो, सयाजी काका, एक गोष्ट लक्षात ठेवा. आमचं त्यांच्याकडे नेहमीच लक्ष असतं. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला ना, तर गाठ माझ्याशी आहे. आणि कावेरीला म्हणतो, कावेरी काकू, तुम्ही काळजी करू नका. हा ऋषिकेश तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्हाला कधीही काहीही वाटलं तर एक फोन करा. तुम्ही घाबरू नका. चल जानकी, असं म्हणतो. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते, एक लक्षात ठेव. तू ज्या वाटेवरून चाललीयस ना, ती वाट विनाशाकडे जाणारी आहे. वेळेतच सावर, नाहीतर वेळ निघून जाईल. मनातल्या देवाला अडगळीत टाकलंयस. त्याला शोध, म्हणजे तो तुला व्यवस्थित मार्ग दाखवेल. तर ऋषिकेश आणि जानकी तेथून निघून जातात. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, सयाजीराव ऐश्वर्याला म्हणत असतात, जाळायचं तर आहेच तुला, पण हे फोटो नाही, त्या रणदिवेंचं घर. तुला त्या घरातला हक्क घ्यावाच लागेल. जानकी ऋषिकेशला म्हणत असते, सारंग भाऊजी खूपच दुखावले गेलेत. तर ऐश्वर्या परत तिची लढाई पूर्ण करण्यासाठी रणदिवेंच्या घरात येते. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.